नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे। तर आपण इयत्ता 6वीचा 9वा चॅप्टर संपवलेला आहे। आता आपल्याला पुढचा चॅप्टर पाहायचा आहे, 11वा धडा वर्क अँड एनर्जी। वर्क म्हणजे कार्य किंवा काम, अँड एनर्जी म्हणजे ऊर्जा। तर कार्य आणि ऊर्जा यांचा काय संबंध आहे आपल्याला या धड्यामध्ये पाहायचं आहे। ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा। तर याच्यामध्ये थोडंसं क्वेश्चन विचारलेले आहेत, तुम्हाला त्याचे उत्तर द्यायचे आहेत। नंबर 1, व्हॉट ॲक्शन्स आर सीन इन द पिक्चर। हे जे चित्र दिलेले आहेत वेगवेगळे, त्या चित्रामध्ये कोणकोणत्या दिशा क्रिया आपल्याला दिसत आहेत, त्याच्यामध्ये कोणते कोणते क्रिया होताना दिसत आहेत। ठीक आहे, हा क्वेश्चन विचारलेला आहे, ज्यामध्ये हा मुलगा चाकासोबत खेळत आहे, नंतर ही मुलगी बॅग उचलत आहे, एक बॉक्स ओढत आहे मुलगी। ह्याच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळे फोर्स, म्हणजे फोर्स लावूनच आपण हे कार्य पूर्ण करू शकतो। तर नंबर 2, इज अ फोर्स बिंग अप्लाइड व्हाईल डुईंग इच ॲक्शन। आत्ताच मी म्हणलं की तुम्हाला ह्या त्यांनी काय म्हणलं आहे, प्रत्येक चित्रामध्ये जे दिसायले क्रिया, ते क्रिया करताना बल लावले आहे का। तर मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक क्रिया करताना आपल्याला काय करावं लागतं, फोर्स लावावा लागतो, बल लावावं लागतं, तेव्हा आपलं काम पूर्ण होतं। तर हो। नंबर 3, इन द व्हेरियस ॲक्शन्स इन द पिक्चर हॅज द ऑब्जेक्ट चेंज इट्स ओरिजिनल पोझिशन। आता हे जे चित्र दिसायला त्या प्रत्येकामध्ये ज्या क्रिया घडत आहेत, त्या क्रियामध्ये त्या पहिली जी वस्तू आहे त्या वस्तूने तिची जागा सोडली आहे का, म्हणजे त्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट झालं आहे का असं विचारलं। तर हो, झालेलं आहे। जेव्हा आपण ती बॅग उचलत आहोत, त्या मुलीने काय केलेलं आहे, त्या बॅगची जागा बदललेली आहे। हा टायर खेळत आहे तो मुलगा चाकासोबत, तो चाक एका जागी थांबेल का, नाही, तर त्याचं डिस्प्लेसमेंट होणार आहे। ठीक आहे, हे झाले क्वेश्चन्स। तर त्याच्या खाली थोडीशी माहिती बघा। इन द अबोव पिक्चर वी सी दॅट द पोझिशन ऑफ सम ऑफ द ऑब्जेक्ट्स हॅज चेंज। आता यावरील चित्रांचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काही वस्तूंची मूळ जागा बदलताना दिसते, म्हणजेच त्यांचं काय होईल, डिस्प्लेसमेंट होईल। हा बॉक्स एका जागी होता तो दुसऱ्या जागी जाणार, म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट झालं। दॅट इज दिस ऑब्जेक्ट्स आर डिस्प्लेस्ड। आणि याचा अर्थ काय आहे, तर त्या वस्तूची मूळ जी जागा आहे ती बदललेली आहे, त्यांचं डिस्प्लेसमेंट झालं। When an object is displaced by applying a force on it, work is said to be done. आपण आपलं काम केव्हा झालं म्हणतो, जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा आपण आपलं कार्य पूर्ण झालं असं म्हणतो। तर याचा अर्थ आहे। ठीक आहे, वर्क म्हणजे काय, तर आपल्याला वर्क म्हणजे कार्य हा पॉईंट पाहायचा आहे। याच्यामध्ये काही आपल्याला कृती सांगितली आहे, ते करून पाहायचं आहे। ट्राय दिस। नंबर 1, टाय अ स्ट्रिंग टू ॲन एम्प्टी बॉक्स ॲज शोन इन द पिक्चर। हे चित्रात दाखवले बघा, एक मुलगी त्या बॉक्सला ओढत नेत आहे, तसं आपल्याला काय करायचं आहे, त्या बॉक्सला एक दोरी बांधायची आहे, एक रिकामी पेटी घ्यायची आणि त्याला दोरी बांधायची। ठीक आहे। नंबर 2, पुल द बॉक्स थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन। त्याच्यानंतर आपल्याला सांगितले की दोऱ्याच्या साह्याने आपल्याला ती पेटी 10 मीटर एवढ्या अंतरापर्यंत सरळ रेषेमध्ये ओढत न्यायची आहे। नंबर 3, नाव फिल द सेम बॉक्स विथ 20 बुक्स। त्याच्यानंतर आपल्याला त्याच पेटीमध्ये 20 पुस्तके भरायची आहेत, याच पेटीमध्ये 20 पुस्तके भरायची आहेत। आणि मग परत पुढचा पॉईंट बघा, 4 नंबर, पुल द बॉक्स अगेन थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर्स इन अ स्ट्रेट लाईन, व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स धिस टाईम। आता आपण काय केले, पहिले रिकामी पेटी ओढत नेली होती 10 मीटर। ठीक आहे, आता आपल्याला 20 पुस्तकं ठेवलीत आणि मग परत 10 मीटर एवढं सरळ रेषेमध्ये ती पेटी ओढत न्यायला सांगितली। मग तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला, काय अनुभव आला, तर पहिल्यापेक्षा पहिली पेटी रिकामी होती, मग आपल्याला काही फोर्स जास्त लावावा लागला नाही। पण जेव्हा आपण पुस्तकं त्याच्यामध्ये भरली तर त्याच्यामध्ये काय होईल, थोडंसं वजन वाढणार। ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त फोर्स लावावा लागेल। 5 नंबर, नाऊ पुल दिस लोडेड बॉक्स थ्रू अ स्ट्रेट डिस्टन्स ऑफ 20 मीटर्स। आता तोच बॉक्स आपल्याला 10 मीटर आपण ओढायला सांगितला होता, परत 20 मीटर ओढत न्यायचा आहे सरळ रेषेमध्ये। ओके। नंबर 6, व्हेन डीड यू फील दॅट मोर वर्क वॉज डन। आता ह्या सगळ्या कृतीपैकी तुम्हाला जास्त काम केलं आहे, असं जास्त वेळेस कार्य अधिक झालेलं आहे असं आपल्याला केव्हा जाणवलं, तर जेव्हा आपण ते 20 पुस्तकं भरलेत आणि 20 मीटर एवढं तो बॉक्स ओढत नेणार, तेव्हा आपल्याला जास्त काम केलं असे जाणवणार।
ठीक आहे. खाली एक बॉक्स आहे बघा. आता more work is done for the same displacement when more force is applied to do the work. म्हणजे आपण सारख्याच अंतराचं विस्थापन झालं तर त्या कार्यास जास्त बल लागते, ते कार्य अधिक असते. म्हणजे सारखंच आपलं अंतर तर काय आहे, सारख्याच अंतराचं विस्थापन व्हायलं, ती वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागी चालली पण सारख्याच अंतरावर, तरी त्या कार्यास जास्त बल लागते. मग त्याच्यावर आपल्याला फोर्स जास्त लावावा लागायला, तर ते कार्य अधिक असतं. म्हणजे आपण जास्त काम केलं तेव्हा म्हणतो. इफ द सेम फोर्स इज अप्लाइड फॉर मोर डिस्प्लेसमेंट मोर वर्क इज डन बाय द फोर्स. आणि सारखेच बल लावून सारखंच फोर्स लावला आहे आणि त्याचं जास्त विस्थापन झालं तर ते कार्यही अधिक असते आणि ते कामसुद्धा आपलं जास्त झालं असं आपण म्हणणार. तर यूज युअर ब्रेन पॉवर आहे, तेव्हा याच्यामध्ये थोडेसे क्वेश्चन विचारलेले आहेत. नंबर 1, इन द अबोव ॲक्टिव्हिटी विच आर द डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन द फोर्स. हे जी वरील कृती आहे आपण केलेली आहे, तर त्याच्यामध्ये कोणती कोणती बले पेटीवर कार्य करत आहेत, या पेटीवर कोणते कोणते बल कार्य करत आहेत, फोर्सेस सांगता येईल का तुम्हाला? तर बघा कोणतं फोर्स आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कारण आपण ही पेटी ओढत नेणार आहोत, घासत नेणार आहोत जमिनीवर, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्याच्यानंतर आहे मस्क्युलर फोर्स, कारण आपल्याला फोर्स लावावा लागतो आहे, मसल्सचा वापर करून त्याला ओढत न्यावं लागते. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मस्क्युलर फोर्स, एवढे फोर्स त्याच्यावर लावलेले आहेत. ठीक आहे. फ्रिक्शनल फोर्स पण येणार, कारण फ्रिक्शनल म्हणजे घर्षण बल होत आहे याच्या जमिनीमध्ये आणि या पेटीमध्ये काय होत आहे, फ्रिक्शन होत आहे, त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्ससुद्धा येणार. नंबर 2, इज अ डिस्प्लेसमेंट पॉसिबल विदाऊट अ फोर्स. त्यांनी म्हणलं की बल न लावता आपण ह्या पेटीचं विस्थापन करू शकलो असतो का, शक्य आहे का? तर नाही, याच्यामध्ये आपल्याला फोर्स लावावाच लागणार, त्याच्याशिवाय ही पेटीचं डिस्प्लेसमेंट होऊ शकत नाही, पेटी एका जागेहून दुसऱ्या जागेवर नाही जाऊ शकत. नंबर 3, if a force is applied with both the hands on a wall will there be a displacement. भिंतीवर जर दोन्ही आपण हातांनी बल लावण्याचा प्रयत्न केला आणि त्या बल लावल्यास त्या भिंतीचं विस्थापन होईल का, म्हणजे ती भिंत एका जागची दुसऱ्या जागी जाईल का? तर नाही, आपण किती पण फोर्स लावला तरी ती भिंत एका जागची दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. नंबर 4, इफ नो डिस्प्लेसमेंट ऑक्युअर्स ऑन अप्लाइंग अ फोर्स व्हॉट डज इट इंडिकेट्स. बल लावून विस्थापन झाले नाही याचा अर्थ काय, तर आपण जेव्हा फोर्स लावायलो पण ती वस्तू हालतच नाही आहे, आपलं काम होत नाही. ठीक आहे, म्हणजे याचं काय, आपलं वर्क डन झालं नाही, म्हणजे आपलं काम पूर्ण झालेलं नाही आहे. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट आहे बघा, लेट्स ट्राय दिस. हे करून पाहायला सांगितले, याच्यामध्ये सुद्धा एक प्रयोग सांगितला आहे. टेक अ पुली, फिक्स इट ॲट अ हाईट. आपल्याला एक पुली किंवा कप्पी, त्याला पुली किंवा कप्पी म्हणतात. तर चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला ती कप्पी घ्यायची आहे आणि एका उंच ठिकाणी ती पक्की बांधायची आहे. ड्रॉ अ स्ट्रिंग ओव्हर द पुली. त्याच्यानंतर आपल्याला त्या कप्पीवर दोरा बांधायचा आहे, दोर टाकायची आहे आणि ते दोर टाकल्यानंतर त्याच्यावर ती ड्रॉ स्ट्रिंग म्हणजे त्याच्यावरती आपल्याला दोरा टाकायचा आहे. होल्ड द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग अँड पुल इट डाऊनवर्ड्स टू लिफ्ट द लोड. फर्स्ट अप टू अ हाईट ऑफ 1 मीटर अँड देन अप टू अ हाईट ऑफ 4 मीटर्स. त्याच्यानंतर आपल्याला सांगितले की आपण ते दोरा टाकलेला आहे, ते दोराचा एक टोक आपल्या हातात पकडायचा आहे आणि दुसरा टोक जो आहे त्याला आपल्याला वजन बांधायचं आहे. ठीक आहे, 2 किलोग्रॅमचं वजन बांधलेलं आहे इथं. त्याच्यानंतर आपल्याला सांगितले हाईट ऑफ 1 मीटर अँड देन मग त्याच्यानंतर आपण ते वजन बांधलेलं आहे आणि एका साईडला आपल्या हातात हे दोरा आहे. ठीक आहे, चित्रात दाखवले बघा, त्याप्रमाणेच आपल्याला करायचं आहे. आणि पुन्हा सुरुवातीला आपल्याला ते ओझं जे आहे, आपण हे बांधलेलं ओझं होते, आपल्याला त्या कप्पीच्या साह्याने 1 मीटर एवढं उंच उचलायचं आहे. 1 मीटर उंचीपर्यंत उचलायचं आहे. पुन्हा तेच ओझं आपल्याला त्या कप्पीच्या साह्याने 4 मीटर एवढं उंचीपर्यंत उचलायचं आहे. तर मग त्यांनी क्वेश्चन विचारला आहे, व्हेन इज मोर वर्क डन.
मग कोणत्या वेळेस आपलं कार्य अधिक झालं असं आपण म्हणू तर केव्हा होईल बघा. आता वेट तर तेवढंच आहे, पण पहिले आपल्याला सांगितलं तर 1 मीटर 2 मीटर त्याच्यानंतर 4 मीटर. म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त जेव्हा त्यांनी उचलायला सांगितलेलं आहे तेव्हा आपलं वर्क जास्त झालं आपण असं म्हणू 4 मीटर उचलल्यानंतर. ठीक आहे. When the applied force is the same, more work is done when there is a greater displacement. म्हणजे सारखंच बल सांगितले आपल्याला, फोर्स तेवढाच लावायचा, वापरले असताना आपण जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असते. In other words, for measuring the work, both the force and the displacement must be considered. आणि म्हणजेच काय होईल बघा, कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन या दोन्हींचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे किती विस्थापन झाले, आपण किती त्याच्यावर फोर्स लावला आहे, हा दोन्हींचा विचार आपल्याला करावा लागतो. याच्या खालचा पॉईंट आहे द रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी. कार्य आणि ऊर्जा या दोघांचा काय संबंध आहे, तर आपण फोर्स लावल्यानंतरच आपलं काम होतं, तर या दोघांचा संबंध काय आहे ते पाहायचे. द बॉय इन द पिक्चर हॅज अप्लाइड अ फोर्स टू द टॉय कार. या चित्रामध्ये आपल्याला काय दिसते बघा, एक मुलगा गाडीसोबत खेळताना दिसते. तर मुलगा काय करतोय, त्या गाडीला ढकलतोय किंवा त्याला फोर्स लावून त्याच्यासोबत खेळतोय. वर्क हॅज बीन डन बिकॉज द फोर्स अप्लाइड टू द कार हॅज कॉज डिस्प्लेसमेंट. आणि या गाडीला लावलेल्या बलामुळे काय व्हायला, ती गाडीचं विस्थापन व्हायला, ती गाडी एका जागची दुसऱ्या जागी जाईल. म्हणजे तो मुलगा खेळताना ती गाडी पुढे जाणार. In other words, transformation of the boy's energy into work has taken place through the applied force. म्हणजे जर आपल्याला दुसऱ्या भाषेत सांगायचं तर काय, तर त्या तो जो फोर्स लावायला म्हणजेच ते ऊर्जेचं रूपांतर बलामार्फत कार्यामध्ये होत आहे, त्याचं वर्क काम करत आहे. रन अराउंड द ग्राउंड विथ युअर फ्रेंड्स. आता आपल्याला दुसरं सांगितलेलं आहे की आपल्या फ्रेंड्ससोबत, मुलांसोबत आपल्याला ग्राउंडवर पळायला सांगितलेलं आहे, फेऱ्या मारायला सांगितल्या. कॅन युअर फ्रेंड्स रन ॲज मेनी राऊंड्स ॲज यू कॅन. तुमचे मित्र आणि तुम्ही जेव्हा ते राऊंड मारायला सुरू करताल तेव्हा तुमचं आणि त्या मुलांचं सेम राऊंड मारू शकता का तुम्ही, तुमचं सगळ्यांचं सेम येतील का, तर नाही. डू ऑल द फ्रेंड्स हॅव द सेम कॅपॅसिटी फॉर रनिंग. त्यांनी विचारलं की प्रत्येकाची कॅपॅसिटी राऊंड मारण्याची, रनिंगची सेम असेल का, तर बघा याचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. युअर फ्रेंड्स विल कम्प्लीट आयदर मोर ऑर लेस राऊंड्स दॅन द नंबर ऑफ राऊंड्स यू कम्प्लीट. तुमचे मित्र आणि तुम्ही जेव्हा राऊंड मारायला सुरू करताल तेव्हा काय होईल, तर प्रत्येकाचा राऊंड मारताना त्यांची कॅपॅसिटी वेगवेगळी असणार आहे, त्याच्यामुळे त्यांचं काय प्रत्येकाला त्यांच्या कमी जास्त ते फेऱ्या मारू शकतात. द नंबर ऑफ राऊंड्स विल नॉट द सेम. प्रत्येकाचं राऊंड मारण्याचं नंबर जे असतील ते कमी जास्त असू शकतात. कोणी 2 राऊंड मारेल, कोणी 3 मारेल. सम विल गेट टायर्ड ऑन कम्प्लिटिंग 2 राऊंड्स while others will get tired on completing 3 or 4 rounds. काही मुलं जे आहेत ते 2 राऊंड नंतर थकतील, टायर्ड होतील. त्याच्यानंतर काही जे मुलं आहेत ते 3 किंवा 4 राऊंड मारल्यानंतरच थकून जातील. दॅट इज टू से इच वन्स कॅपॅसिटी टू कम्प्लीट राऊंड्स इज नॉट द सेम. याचा अर्थ काय, तर प्रत्येकाची कॅपॅसिटी, क्षमता वेगवेगळी असते. आपली जेवढी क्षमता आहे आपण तेवढेच राऊंड मारू शकू किंवा तेवढंच काम करू शकू. यू कॅन कम्प्लीट ओनली ॲज मेनी राऊंड्स ॲज यू हॅव द कॅपॅसिटी फॉर. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. एनर्जीची डेफिनेशन म्हणू शकतो आपण याला. एनर्जी म्हणजे ऊर्जा. ऊर्जा म्हणजे काय, तर आपण कोणतंही काम करण्यासाठी आपल्यामध्ये जेवढी क्षमता असते त्याला म्हणतात ऊर्जा. त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेत. यूज युअर ब्रेन पॉवर. नंबर 1, वाय डू यू गेट हंग्री आफ्टर फिजिकल एक्झरसाइज. तुम्ही खेळून आल्यानंतर किंवा एखादी एक्झरसाइज केली त्याच्यानंतर तुम्हाला लगेच भूक का लागते. संध्याकाळी तुम्ही खेळून आले तेव्हा तुम्हाला लगेच का भूक लागते. नंबर 2, फ्रॉम वेअर डज अवर बॉडी गेट एनर्जी. आपल्या शरीराला ऊर्जा कुठून भेटते. नंबर 3 आहे व्हाय डू वी गेट टायर्ड. आपण दमतो का किंवा थकतो का, तर आपल्याला याच्यासाठी सगळ्यांसाठी एनर्जीची गरज असते आणि एनर्जी नाही भेटली तर आपण लगेच टायर्ड होतो. तर याच्यामध्ये थोडीशी माहिती दिलेली बघा. डू यू नो द युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम.
कार्य आणि ऊर्जा यांची एकके जे युनिट्स आहेत ती सारखीच आहेत. एकक म्हणजे काय, युनिट म्हणजे काय, जसं आपण अंतर मोजण्यासाठी किलोमीटर मीटरचा वापर करतो तसा युनिट्स हे वर्क आणि एनर्जीचे युनिट जे आहेत ते सेम आहेत सांगितलं. वर्क अँड एनर्जी आर बोथ मेजर्ड इन द युनिट नेम जूल. जूल इन SI म्हणजेच सिस्टीम इंटरनॅशनल युनिट्स. तर कार्य आणि ऊर्जा मोजण्यासाठी ते SI एकक पद्धतीत जूलचा वापर केला जातो. जूल, ठीक आहे. एखाद्या फिल इन द ब्लँक्समध्ये वगैरे विचारू शकतात तुम्हाला. तर जूलचा वापर केला जातो, जूल युनिटचा वापर केला जातो. आता बघा फॉर्म्स ऑफ एनर्जी. फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जेची रूप कोणते कोणते आहेत. तर पहिला आहे मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक ऊर्जा. कॅन यू टेल व्हॉट विल हॅपन ॲज अ रिझल्ट ऑफ द ॲक्शन इन द पिक्चर. हे चित्रात दिसायला बघा, चित्रात काय दिसायला, रबर बँड आहे, त्याला खेचलेलं आहे रबरला. त्याच्यानंतर हे एक चित्र दिसायला, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसणाऱ्या क्रियेमधून काय घडत आहे हे विचारलेलं आहे. नंबर 1, द रबर बँड इज रिलीज आफ्टर स्ट्रेचिंग इट. जर आपण हे रबर घेतलेला आहे त्या रबरला ताणून सोडलं तर ताणून सोडायचं. नंबर 2, अ स्टोन इज हेल्ड. नंबर 2ला सांगितले, अ स्टोन इज हेल्ड इन द रबर ऑफ अ कॅटापुल्ट. द रबर इज स्ट्रेच्ड अँड रिलीज्ड. गलोली असते बघा, गलोलीसोबत खेळतात तुम्ही, दगड वगैरे त्याच्यामध्ये ठेवायचं आणि ते ओढल्यानंतर ते दगड दूर जातो. तर त्या गलोलीला दगड लावून तिचे रबर ताणून सोडून दिले तर काय होईल तर बघितलं. इन द अबोव एक्झाम्पल्स वी सी दॅट when the rubber of a catapult is stretched and released, it comes back to the original state and the stone flies off. तर आपण हे जे उदाहरणं पाहिले त्या दोघांमध्ये काय होत आहे बघा, गलोलीचे जे रबर आहे ते ताणून सोडले तर ते मूळच्या स्थितीमध्ये परत येतं. आपण ते दगड त्याच्यामध्ये ठेवला आणि त्याला ओढला आणि सोडून टाकलं तर तो दगड उडून जातो आणि ते रबर पहिल्या स्थितीमध्ये ओरिजिनल स्टेटमध्ये येतं परत. Similarly, when the spring of a toy is wound and then released, the toy starts playing. त्याचप्रमाणे काय असतं बघा, खेळण्यातली जी गाडी असते ते चावी देऊन जे पहिले खेळणे भेटत होते बघा, चावी द्यायची आणि मग ती गाडी किंवा खेळणे चालू होतात. त्याच्यामध्ये जे स्प्रिंग असते ती सुद्धा काय होत असतं, त्याच्यामध्ये त्या खेळण्याला चावी दिली आणि सोडून टाकलं तर ते खेळणे पुन्हा चालायला लागतं. वेन वॉटर स्टोअर्स ॲट अ हाईट इज मेड टू फॉल ऑन अ व्हील, द व्हील स्टार्ट्स रोटेटिंग. आता याच्यामध्ये सांगितले की आपण जर उंचावर पाणी साठवून ठेवलेलं आहे आणि ते साठवलेलं पाणी त्या चक्रावरती सोडलं, व्हीलवरती सोडलं तर चक्र फिरायला लागतं, ते व्हील स्टार्ट होतं रोटेट व्हायला. इन ईच ऑफ दीज ॲक्शन्स डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस विच मीन्स दॅट वर्क इज डन. आणि ह्या सगळ्या ज्या कृती आहेत किंवा क्रिया आहेत त्याच्यामध्ये काय होत असतं तर याच्यामध्ये प्रत्येकामध्ये विस्थापन होतं आणि मग ते कार्य वर्क इज डन म्हणजे कार्य पूर्ण होत आहे. फ्रॉम वेअर इज द एनर्जी ऑब्टेन टू डू दिस वर्क. ह्या सगळ्यामध्ये ती एनर्जी मग कुठून येत आहे, ऊर्जा कुठून येत आहे. द एनर्जी विच इज स्टोर्ड इन ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू a specific state or position of that object is called potential energy. potential energy म्हणजे काय तर स्थितीज ऊर्जा. हे सगळे जे आपण उदाहरणं पाहिले त्या वस्तूंच्या विशिष्ट स्थितीमुळे आणि किंवा त्या स्थानामुळे त्या पदार्थामध्ये त्या वस्तूमध्ये साठवल्या गेलेल्या ऊर्जेला काय म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे त्या वस्तूमध्ये ती साठवली जाते एनर्जी आणि मग ती वस्तू काम करायला सुरू करते, त्याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा. ठीक आहे, एवढा पॉईंट समजला तुम्हाला. पुढे पहा, लेट्स ट्राय दिस. नंबर 1, टेक 2 balls, 2 चेंडू घ्यायचे. लेट वन ऑफ देम स्टँड स्टेबल ॲट द सेंटर ऑफ अ टेबल. आता आपल्याला टेबलच्या सेंटरला एक बॉल ठेवायला सांगितलं आहे, चित्रात दाखवलं आहे बघा, त्याप्रमाणे सेंटरला एक बॉल ठेवायचा. नंबर 2, प्लेस द सेकंड बॉल ऑन द टेबल अँड पुश इट सो दॅट इट हिट्स द फर्स्ट बॉल. आणि पहिला बॉल सेंटरला ठेवला आपण, दुसरा बॉल काय करायचा आपल्याला, दुसरा जो चेंडू आहे तो टेबलावर ठेवून तो पहिल्या चेंडूवर आदळेल म्हणजे पहिल्या चेंडूला तो जाऊन आदळेल अशा प्रकारे आपल्याला त्याला धक्का द्यायचा आहे, त्या बॉलला ढकलायचं. नंबर 3, व्हॉट हॅपन्स व्हेन द सेकंड बॉल हिट्स द फर्स्ट वन. मग काय होईल दुसऱ्या चेंडूनं जर त्या पहिल्या चेंडूला
त्याच्यावर आदळला तर काय होईल, तर तो बॉल काय होईल, खाली पडून जाईल. 4 नंबर, फ्रॉम व्हेअर डिड द सेकंड बॉल गेट एनर्जी टू सेट द फर्स्ट बॉल इन मोशन. त्यांनी विचारले आता ह्या दुसऱ्या चेंडूमध्ये पहिल्या चेंडूला गतिमान करण्यासाठी, म्हणजे ह्याला काय झालं, ह्याने याला मारलं, आदळलं याच्यावर, तर हा बॉल जो आहे तो गतिमान झाला, तर त्याच्यामध्ये ती ऊर्जा कुठून आली, एनर्जी कुठून आली, असं त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर खाली पॉईंट आहे बघा, कॅन यू टेल, त्यातला पहिला, इन द गेम ऑफ मार्बल्स फ्रॉम वेअर डज वन मार्बल गेट एनर्जी टू सेट अनदर मार्बल इन मोशन. ह्या गोट्या, आपण जेव्हा गोट्या खेळतो त्या गोट्यामध्ये गोट्या खेळताना खेळामध्ये गोटी टोलवण्यासाठी किंवा एका गोटीला दुसऱ्या गोटीने आपण जेव्हा मारतो त्याच्यामध्ये ती एनर्जी कुठून येते, त्यांनी असं क्वेश्चन विचारलेला आहे. नंबर 2 आहे, व्हाईल प्लेइंग कॅरम फ्रॉम वेअर डज द स्ट्रायकर गेट द एनर्जी टू मेक पीसेस मूव. आपण कॅरम खेळत असताना ते सोंगट्या ज्या असतात, त्यांच्या गोट्या ज्या असतात, त्यांना गतिमान करण्यासाठी, म्हणजे एका गोटीला दुसऱ्या किंवा त्या गोलमध्ये घालण्यासाठी त्याच्यामध्ये जी ऊर्जा असते ती कुठून येते, त्या स्ट्रायकरने जे आपण मारतो त्या गोट्यांना, तर त्या स्ट्रायकरमध्ये ऊर्जा कुठून येते, त्याचं एक्सप्लेनेशन दिले बघा. वी गिव्ह एनर्जी टू द मार्बल ऑर स्ट्रायकर अँड सेट देम इन मोशन. आपण काय करतो, गोट्या खेळत असताना किंवा ते कॅरम खेळत असताना स्ट्रायकरला आपण ऊर्जा दिल्यानंतर गोटी आणि सोंगटी ह्या गतिमान होतात, म्हणजे त्यांच्यामध्ये काय होतं, मोशन तयार होतं. द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. आणि त्याला गती प्राप्त झाल्यामुळे त्या गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेलाच काय म्हणतात, कायनेटिक एनर्जी, म्हणजेच गतीज ऊर्जा. कायनेटिक एनर्जीचा अर्थ आहे गतीज ऊर्जा, कारण त्याच्यामध्ये गती निर्माण झाली, मोशन तयार झालं आणि त्यामुळे ती गोटी पुढे गेली. हे झालं कायनेटिक एनर्जी. म्हणजे हे बघा, मेकॅनिकल एनर्जीचेच 2 प्रकार, मेकॅनिकल एनर्जी त्याचे 2 प्रकार पडत, म्हणजे त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत, पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरं आहे कायनेटिक एनर्जी. आता हे बॉक्स दिलं आहे, थोडं याचा बघा काय आहे. द एनर्जी यूज्ड फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय, तर यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा म्हणतात, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मशीन्सचा उपयोग केला जातो. देअर आर 2 टाईप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी, नेमली पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. या मेकॅनिकल एनर्जीमध्ये 2 प्रकार मी आता सांगितले तुम्हाला, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज ऑब्टेन ड्यू टू पोझिशन अँड कायनेटिक एनर्जी बाय मोशन. तर पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय आहे, तर याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा, हे त्याचे 2 प्रकार, ऊर्जेचे 2 प्रकार. स्थितीज ऊर्जा आहे स्थितीमुळे प्राप्त होते, पोझिशनमुळे, आणि गतीज ऊर्जा ही काय आहे, तर गतीमुळे प्राप्त होते. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला. याचा पुढचा जो भाग आहे आपण पुढच्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.